नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये कर म्हणजे काय, करांचे कोणकोणते प्रकार असतात, कोणकोणत्या प्रकारचे कर असतात, राष्ट्रीय कर आकारणी म्हणजे काय, त्याच पद्धतीने आपण करांची उपयुक्तता काय आहे, प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय याविषयी माहिती घेतली आहे. आता कर वसूल करताना त्याचे काही टप्पे ठरवून दिलेले आहेत, त्याच्या काही सारण्या म्हणून दिलेल्या आहेत. ह्या दरवर्षी त्या बदलत असतात. जसे जसे अर्थसंकल्प हा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जातो त्यानुसार ते बदलत असतं. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पान नंबर 102 वर सारणी क्रमांक 1 जी दिलेली आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 60 वर्षांखालील वयोगटातील जे व्यक्ती आहेत, 60 च्या आतमधील वयोगटातील जे व्यक्ती आहेत त्यांचं जे उत्पन्न आहे त्यांना कोणत्या प्रकारचा कर लागू होतो हे आपण इथे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये काही हे इथे आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये काही टेबल्स दिलेले आहेत, तर ते मी तुम्हाला स्पष्ट करते की सारणीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आणि आपण ते कसे अभ्यासायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे कर पात्र उत्पन्नाचे टप्पे. म्हणजे दरवर्षी किती उत्पन्न होतं त्याचे टप्पे केलेले आहेत. दरवर्षी एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 2.5 लाख आहे का, 3 लाख आहे का, 5 लाख आहे का, त्यानुसार त्याचे विविध टप्पे केलेले आहेत. दुसऱ्या सारणीमध्ये त्याला किती प्राप्ती कर किंवा किती आयकर भरावा लागणार आहे हे सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने त्याला शिक्षण उपकर किती असणार आहे, माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर किती असणार आहे यांची इथे सारणीमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम म्हणजे कमीत कमी किती उत्पन्नापासून कर लागू होतो, तसंच करमुक्त उत्पन्न किती पर्यंत असते याची माहिती इथे दिलेली आहे, ती आपण अभ्यासणार आहोत. सर्वात पहिले आहे कर पात्र उत्पन्नाचे टप्पे. आता ते दिलेले आहे रुपयामध्ये. इथे बघा 2,50,000 रुपयांपर्यंत 2,50,000 रुपयांपर्यंत करमुक्त आहे. करमुक्त आहे, यांना कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. यांना कोणत्याही प्रकारचा प्राप्ती कर नाही, तसेच शिक्षण उपकर नाही आणि माध्यमिक व उच्च शिक्षण कर देखील नाही. म्हणजे जर व्यक्तीचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. त्याच पद्धतीने जर व्यक्तीचे उत्पन्न जर आता ही मर्यादा काय होते, हळूहळू वाढत असते, तर ती देखील आपण अभ्यासली पाहिजे. म्हणजे दरवर्षी जसा जसा अर्थसंकल्प बदलतो तसं करमुक्त ची जी मर्यादा आहे ती देखील वाढत असते, ती आपण अभ्यासली पाहिजे. आता पुढचं आहे, आता आपण 2,50,000 पर्यंत जे पाहिलं ते काय आहे, सगळ्या मधून त्यांना काय आहे, करमुक्तता आहे. पुढचं आहे 2,50,000 ते 5 लाख पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे, उत्पन्न बघा किती आहे, 2,50,000 ते 5 लाख पर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना 5% कर पात्र उत्पन्न वजा 2.5 लाख यावर काय असतं, म्हणजे किती, तर करपात्र जे उत्पन्न आहे, किती करपात्र उत्पन्न जे असेल, म्हणजे 3 लाख असेल, 4 लाख असेल, 4.5 लाख असेल किंवा 5 लाख असेल, त्यामधून 2.5 लाख वजा करायचे. जे करमुक्त उत्पन्न आहे ते तेवढे काय करायचे, वजा करायचे आणि जी उरलेली रक्कम आहे तिच्यावर 5% एवढा आयकर त्यांना बसतो. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे 3.5 लाख रुपये आहे, तर त्या व्यक्तीला त्यातील 2.5 लाख जे आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर बसणार नाही. उरलेल्या 1 लाखावर 5% प्राप्ती कर, तसेच जेवढा प्राप्ती कर असेल त्याच्या प्राप्ती कराच्या 2% शिक्षण उपकर आणि जेवढा प्राप्ती कर किंवा आयकर आहे त्याच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर असा भरावा लागेल. इथे समजलंय का तुम्हाला? हे बघा पुन्हा एकदा सांगते, ज्यांचे उत्पन्न 2,50,000 ते 50,000 2,50,000 ते 5 लाखापर्यंत आहे अशा व्यक्तींना ह्या करपात्र उत्पन्नामधून किती वजा करायचे आहे, जे काही उत्पन्न इथे असेल त्यांचं त्यातनं 2.5 लाख रुपये काय करायचे, वजा करायचे आहे आणि उरलेल्या रकमेवर 5% प्राप्ती कर भरायचा आहे. त्याच पद्धतीने शिक्षण उपकर किती भरायचा आहे, आयकर जितका बसेल त्या आयकराच्या
2% आणि माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर किती भरायचा आहे? आयकराच्या 1%, जेवढा प्राप्ती कर आहे त्याच्या 1%. आता पुढची मर्यादा आहे 5 लाख ते 10 लाख. 5 लाख ते 10 लाख यामध्ये 12,500 हे काय आहे? फिक्स कर आहे. याचे काय आहे की 12,500 हा काय आहे? फिक्स कर आहे आणि त्यामध्ये अधिक 20%. 20% कशाच्या? तर कर पात्र जे उत्पन्न आहे, समजा कर पात्र उत्पन्न जर 7 लाख रुपये असेल तर त्यातनं 5 लाख काय करणार? वजा करणार. 2 लाखावर 20% आणि हे 12,500 कंपल्सरी. तर इतकं काय असेल त्याला कर भरावा लागणार आहे. म्हणजे 12,500 हे सक्तीचे. तर उरलेली जी रक्कम आहे, म्हणजे ही जी रक्कम आहे, समजा त्यांना 7 लाख रुपये, त्यातनं 5 लाख रुपये काय करणार? वजा करणार आणि उरलेल्या 2 लाखावर 20% एवढी रक्कम त्यांना प्राप्तिकर म्हणून भरावी लागेल आणि त्या प्राप्तिकर किंवा आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि त्याच प्राप्तिकराच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर असा भरावा लागेल. आता तिसरा टप्पा आहे 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक. जर उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक असेल, इथे बघा शेवटचा आहे, आपण इथे काय बघितलं? 5 लाख ते 10 लाख. आता शेवटचं काय आहे? 10 लाखापेक्षा अधिक. जर उत्पन्न 10 लाखाच्या पुढे गेलं तर 1,12,500 हे कंपल्सरी भरावे लागतात अधिक 30%. आणि त्यातनं किती उत्पन्न वजा करणार? करपात्र उत्पन्न वजा 10 लाख यावर. करपात्र उत्पन्न किती? 10 लाख हे काय करणार? म्हणजे आता समजा एखाद्याचं उत्पन्न किती आहे? 11 लाख आहे. किती आहे? 11 लाख आहे. तर त्यातनं त्याला फक्त 1 लाखावर 30% आणि हे जे ही पहिली जी रक्कम आहे ती कंपल्सरी आणि 1 लाखावरचे 30% ते 30,000 आणि हे 1,12,500 असे एकूण त्याला काय भरावं लागणार आहे? प्राप्ती कर भरावा लागणार. तसेच शिक्षण उपकर किती? तर जेवढा आयकर आहे त्या आयकराच्या 2% आणि माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर किती? तर आयकराच्या 1% एवढं भरावं लागणार आहे. तर आपल्याला जी सारणी दिलेली आहे तर ती एका विशिष्ट 2017 किंवा 18 ची आहे. तर ही दरवर्षी बदलत असते. त्यामुळे तुम्ही हे गुगल करून बघा. फक्त सारणी कशा प्रकारची असते आणि सारणीमध्ये कशा प्रकारे तिथे आपल्याला आयकर कसा काढायचा. ऍक्च्युली आता हे सगळं डिजिटली होतं. याच्यासाठी काय आहेत? वेगवेगळे ऍप आहेत की इन्कम टॅक्स जर काढायचा असेल एखाद्या व्यक्तीचा तर ते काय केलं जातं? ऍप मध्ये ती रक्कम भरली जाते की किती उत्पन्न आहे, तर त्यानुसार लगेच त्याचा आयकर त्याला किती भरावा लागेल हे लगेच तिथे आपल्याला काढता येतं. पण मॅन्युअली जेव्हा हे पूर्वी असं करत असत तेव्हा आपल्याला फक्त हे सगळं काय माहिती पाहिजे, याची पार्श्वभूमी आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे. जरी तुम्ही प्रत्यक्षात कधी काम करताना हे जरी ऍप वर करणार असाल तरी वेगवेगळ्या पद्धतीने हे की करपात्र उत्पन्नाचे टप्पे कोणते आहेत, प्राप्ती कर काय असणार आहे, शिक्षण उपकर काय असणार आहे त्यावर आणि माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर काय असणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पुढच्या याच्यामध्ये आपण सारणी क्रमांक 2 अभ्यासूया. आणि ही जी सारणी आपण बघितली ती कोणत्या व्यक्तींची बघितली? 60 वयोगट वर्षापर्यंतच्या व्यक्तीसाठी. 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी वेगळी सारणी आपण अभ्यासणार आहोत. तर सारणी क्रमांक 2 मध्ये त्याविषयी माहिती दिलेली, त्याचबरोबर सारणी क्रमांक 3 देखील आहे. हे सर्व आपल्याला इथे आता अभ्यासाचे आहे. आपण ही जी सारणी आता अभ्यासली आहे या सारणीबद्दल एक विशेष सूचना आहे की ही सारणी जी आहे ही आपण फक्त पाठ्यपुस्तकावर आधारित अशी आहे आणि ती आपण फक्त उदाहरणं सोडवण्याकरता अभ्यासली आहे. तर यामध्ये वेगवेगळे बदल दरवर्षी होत असतात. आत्ताचे करमुक्त उत्पन्न हे 7 लाखापर्यंतचे आहे. तर असे विविध बदल त्या सारणीमध्ये दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये होत असतात. त्यानुसार आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. आपण या सारणीचा अभ्यास करण्याचे एकमेव कारण म्हणजे यावर आधारित उदाहरणे आपल्याला पुस्तकामध्ये दिली आहे आणि ती आपल्याला सोडवायची आहे.